ज्या खांबाला आर्याला बांधून ठेवलं होतं राघवने लोखंडी साखळदंडांनी, त्या भिंतीला आता तडे गेलेले आहेत. आता राघव स्वतःला कसं वाचवेल? स्वतः आर्याच्या कंट्रोलमध्येही ती राहिलेली नाही आहे. आर्या स्वतः बदलत चाललेली आहे. त्यामुळेच तिने त्याला बांधून ठेवायला सांगितलं होतं. पण काय राघव वाचू शकेल? तो कसा वाचेल? कोण येईल त्यांना वाचवायला? तुमच्याही मनात हे सर्व प्रश्न असतील, बरोबर? हॅलो फ्रेंड्स, आपण ऐकत आहोत शापित नागवंशी कथा आणि आज आपण त्या कथेचा 11वा भाग बघणार आहोत. तुमच्या मनातले हे सर्व प्रश्न आपण आज त्याचे उत्तर शोधणार आहोत. चला तर मग जास्ती वेळ न घालवता आपण पुढे बघूयात काय होतं ते. Stories on mic. Stories on mic. Stories on mic. लोखंडी साखळी ज्या सिमेंटच्या खांबाला बांधली होती त्याला गेलेला तडा फक्त एका भिंतीचा नव्हता. तो तडा होता मोहिते घराण्याच्या त्या 200 वर्षाच्या गर्वाचा आणि माझ्या माणूस असण्याच्या उरल्या सुरल्या अस्तित्वाचा. माझ्या शरीराच्या आत कुठेतरी एक अतिशय अंधाऱ्या खोल कोपऱ्यात मी म्हणजेच खऱ्या आर्याची जाणीव स्वतःचे गुडघे छातीशी धरून रडत होते. मला बाहेरचं सगळं दिसत होतं, ऐकू येत होतं, पण माझ्या शरीरावर कोणतंही नियंत्रण उरलेलं नव्हतं. जणू मी माझ्याच डोळ्यांच्या खिडकीतून कुणीतरी दुसराच माझा जीव घेणा खेळ खेळताना पाहत होते. माझ्या नसांमधून आता रक्त नाही तर उकळत्या लावारस वाहत होता. राघव, माझ्या ओठांमधून तो शब्द पुन्हा एकदा बाहेर पडला, पण यावेळी त्या आवाजात एक विचित्र ओढून काढलेली गोडी होती, जशी एखाद्या भुकेल्या श्वापदाला आपल्या शिकारीची चाहूल लागल्यावर येते. माझ्या जबड्याची हाडं इतकी ताणली गेली होती की चेहऱ्याचा आकारच बदलल्यासारखा वाटत होता. राघवने भिंतीचा आधार घेत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या उजव्या हातात तो प्राचीन खंजीर होता, पण त्याचे हात थरथरत होते. आर्या, माझ्या आवाजाकडे लक्ष दे. आतल्या आवाजाशी लढ. राघवचा आवाज कापत होता, पण मला हाक मारत होता. पण त्यालाही माहीत होतं की आता ऐकणारी आर्या तिथे नव्हती. मी हसले. ते हसू इतकं क्रूर आणि हिंस्र होतं की खोलीतल्या त्या दमट हवेतही एक बर्फाळ शिरशिरी पसरली. ती आतमध्ये रडतीये राघव. माझा आवाज 2 वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये घुमत होता. एक माझा स्वतःचा आणि दुसरा एक अमानवीय शक्तीचा. ती खूप घाबरली आहे. तिला अंधाराची भीती वाटते. पण आता हाच अंधार तिचं सत्य आहे. मी माझे दोन्ही हात जोराने पुढे खेचले. कडाक! तो सिमेंटचा खांब आणखी दुभंगला आणि त्याच्या आतल्या लोखंडी सळ्या वाकल्या. साखळीचा एक मोठा लचका भिंतीतून उखडला गेला. मी मुक्त झाले होते. माझ्या मनगटाभोवती अजूनही ती जड साखळी आणि कुलूप लटकत होतं, पण त्याचं ओझं मला जाणवत नव्हतं. माझ्या शरीरात आता 10 हत्तींचं बळ आलं होतं. मी माझी मान डावीकडे आणि मग उजवीकडे मोडली. हाडांचा तो कर्कर आवाज शांत खोलीत भयानक वाटत होता. माझे पिवळे जर्द डोळे आता फक्त राघवच्या गळ्यावरच्या त्या वाहणाऱ्या रक्तावर खिळले होते. तो लाल रंग, तो उग्र दर्प मला वेड लावत होता. तुला वाटलं तिला मारून मला थांबवशील? मी पावलं टाकत त्याच्या दिशेने चालू लागले. माझे नंगे पाय जमिनीवर पडताना कोणताही आवाज होत नव्हता. जणू मी हवेत तरंगत होते. आज मी तुझी शिकार करणार आणि देविकाला तिचं शरीर पूर्णपणे मिळवून देणार. मग आम्ही दोघी मिळून या गावाची, या जगाची शिकार करू. मी तसं होऊ देणार नाही. राघवने एक मोठी डरकाळी फोडली आणि खंजीर घेऊन माझ्या अंगावर धावून आला. पण माझ्या हालचाल एखाद्या विजेसारखी वेगवान होती. मी किंचितशी डावीकडे झुकले आणि राघवचा वार हवेतच गेला. मी माझा उजवा हात, ज्याला ती जड साखळी बांधलेली होती, तो वेगाने हवेत फिरवला आणि साखळीचा त्या लोखंडी फास थेट राघवच्या छातीवर हाणला. राघव एका जोराच्या धक्क्याने मागे उडाला आणि खोलीतल्या त्या लाकडी टेबलवर जाऊन आदळला. टेबल कडकडाडून मोडलं. लाकडाचे तुकडे सर्वत्र विखुरले गेले. राघव वेदनेने विव्हळत जमिनीवर कोसळला. त्याच्या तोंडातून रक्ताची एक गुळणी बाहेर पडली.
माझ्या आतली आर्या जोरजोराने ओरडत होती, नको राघव, पळून जा, मला थांबवा कोणीतरी. पण माझे तो मूक आक्रोश माझ्या शरीराबाहेर येऊच शकत नव्हता. मी स्वतःच्याच आत कैद झालेले एक प्रेक्षक होते. मी राघवच्या जवळ गेले. तो उठण्याचा प्रयत्न करत होता, पण मी माझा पाय त्याच्या छातीवर ठेवला आणि त्याला पुन्हा जमिनीवर दाबलं. माझ्या पायाचा दाब इतका प्रचंड होता की राघवच्या छातीच्या बरगड्या कडकडल्या. मी खाली वाकले. माझा चेहरा त्याच्या चेहऱ्यापासून फक्त काही इंचावर होता. माझे मोकळे केस त्याच्या रक्ताने माखलेल्या गळ्यावर पडत होते. मी माझा चेहरा त्याच्या गळ्याजवळ नेला आणि एक मोठा श्वास आत ओढला. त्याच्या रक्ताचा तो वास माझ्या डोक्यात एखाद्या नशासारखा चढत होता. वासुदेव जोशीचं रक्त, मी फुसफुसले. 200 वर्ष जुनी तहान आहे ही, आज ती शांत होईल. मी माझे ओठ उघडले. माझे दात आता माणसांसारखे सपाट राहिले नव्हते. ते टोकदार आणि हिंस्र झाले होते. मी राघवच्या गळ्याचा लचका तोडण्यासाठी माझी मान पुढे केली. पण त्याच क्षणी राघवचा डावा हात वेगाने वर आला. त्याने त्याच्या गळ्यावरची ती रक्ताने भिजलेली पट्टी बाजूला केली आणि स्वतःच्या जखमेत बोट खुपसून स्वतःचं ताजं रक्त हातावर घेतलं. आणि त्याआधी की मी त्याला चावा घेणार, त्याने तो रक्ताने माखलेला हात थेट माझ्या कपाळावर दाबला. माझ्या त्वचेला राघवच्या रक्ताचा स्पर्श होताच एक गंभीर भयंकर स्फोट झाल्यासारखा आवाज आला. जणू कुणीतरी माझ्या कपाळावर तापलेल्या लोखंडाचा सळीच ठेवली होती. आ! माझ्या तोंडून एक अमानवीय काळजी फाडणारी किंचाळी बाहेर आली. मी झटकन मागे फेकले गेले. राघवने स्वतःची पूर्ण ताकद पणाला लावली आणि तो जमिनीवरून उठला. त्याने स्वतःच्या रक्ताने माखलेलं खंजीर उचललं. पण तो माझ्या अंगावर वार करण्यासाठी आला नाही. त्याने ते खंजीर जमिनीवर एक विशिष्ट कोणात रोवला आणि तो त्याच्या चोपडीतले मंत्र मोठ्याने एका विचित्र लयीत म्हणू लागला. ओम रक्तबंधनाय, काळ भैरवाय, पिंजरा स्थिताय, भस्म भस्म स्वाहा. त्याचे ते शब्द नव्हते, ते अग्नीचे गोळे होते जे थेट माझ्या कानात, माझ्या मेंदूत शिरत होते. माझं पूर्ण शरीर जमिनीवर तडफडत होतं. माझ्या कपाळावर जिथे राघवने रक्त लावलं होतं तिथे अक्षरशः धूर निघत असल्यासारखी जळजळ होत होती. माझ्या आतली ती शक्ती, ती देवतेची भूक त्या मंत्रांच्या आगीत होरपळून निघत होती. ती शक्ती माझ्या शरीरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. पण वासुदेव जोशीच्या त्या मंत्रांनी तिला माझ्याच नसांमध्ये डांबून ठेवलं होतं. राघव, थांबव हे, मी जळून जाईन. माझा आवाज आता बदलू लागला होता. त्यातला तो खर्च कमी होत होता आणि आर्याचा स्वतःचा रडवेला आवाज वर येत होता. पण राघव थांबला नाही. त्याने आणखी जोराने मंत्रोच्चार सुरू केले. अंधरम अंधराळेन बध्यते, रक्तम रक्तेन बध्यते, शांत भव शांत भव. माझ्या पाठीच्या कण्यातून एक शेवटची गोठवणारी लहर उठली. माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकू लागले. माझ्या नसांमध्ये तो उकळता लाव्हारस अचानक थंड पडला आणि एका क्षणात माझ्या शरीरावरची ती अमानवीय पकड ढिली झाली. मी एका निर्जीव लाकडासारखी जमिनीवर कोसळले. खोलीत आता फक्त राघवच्या धापा टाकण्याचा आवाज येत होता. मी डोळे उघडले. अंधार दूर झाला होता. माझे डोळे जळत होते, पण आता मला सगळं स्पष्ट दिसत होतं. मी माझे हात पाहिले. मनगटावरचे ते सापासारखे खवले आता अदृश्य झाले होते. तिथे फक्त माझी सामान्य त्वचा होती. मी पुन्हा आर्या झाले होते. राघव, मी हुंदके देत रडत फुटून बसले. राघव भिंतीला टेकून खाली घसरला होता. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. खूप जास्त रक्त वाहून गेल्यामुळे तो आता शुद्ध हरपण्याच्या मार्गावर होता. मी साखळी तशीच फरफटत त्याच्याजवळ गेले. राघव, मला माफ कर. मी तुला मारणार होते. मी तुझ्या रक्ताचा तो वास, हे खूप किळसवाणं होतं. मी स्वतःच्या चेहऱ्यावर हात मारून घेत रडत होते. माझा मलाच तिरस्कार वाटत होता. मी एक राक्षस बनले होते राघव. राघवने अतिशय कमकुवत हसत आपला हात माझ्या डोक्यावर ठेवला. ती तू नव्हतीच आर्या. ती शक्ती होती. तू स्वतःला दोष देऊ नकोस. पण तिने
माझ्या शरीराचा ताबा घेतला होता. जर तू ते मंत्र म्हटले नसते तर मी आज खून केला असता, आणि तोही तुझा. मी हुंदकी आवरण्याचा प्रयत्न करत म्हणाले, राघव, हा शाप मला जिवंत ठेवून संपवणार आहे. तुला मला मारावंच लागेल. मला या भुकेसोबत जगायचं नाहीये. मला देविकासारखं व्हायचं नाहीये. राघवने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यातली नजर आता स्थिर झाली होती. तुला मरणं हा आता पर्याय नाही आहे आर्या. आज मी एक गोष्ट पाहिली जी माझ्या पूर्वजांच्या चोपडीतही लिहिलेली नव्हती. काय? मी अश्रू पुसत विचारलं. जेव्हा मी माझ्या रक्ताचा स्पर्श तुझ्या कपाळावर केला तेव्हा ती शक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती, पण ती पडू शकली नाही. याचा अर्थ वासुदेव जोशीने जो करार केला होता तो फक्त तुझ्या रक्ताशी जोडलेला नाही आहे. तो एका वस्तूशी बांधलेला आहे. एक अशी गोष्ट जी तुमच्या वाड्यात लपवून ठेवलेली आहे. जोपर्यंत ती वस्तू नष्ट होत नाही तोपर्यंत तू मरण पावलीस तरी ती शक्ती दुसऱ्या एखाद्या मोहिते मुलीच्या शरीरात प्रवेश करेल. शाप संपणार नाही, तो फक्त जागा बदलेल. माझे डोळे विस्फारले गेले. वस्तू? कोणती वस्तू? मला माहीत नाही, पण ती तिथेच असली पाहिजे जिथे या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली, जिथे त्या शक्तीला सर्वात जास्त काळ डांबून ठेवलं होतं. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तळघर! माझ्या तोंडून तो शब्द बाहेर पडताच खोलीतल्या हवेत पुन्हा एकदा एक विचित्र जडपण आलं. देविका मला म्हणाली होती, मी राघवला सांगू लागले. तिने मला सांगितलं होतं की आजीने तिला वाड्याच्या देवाऱ्याखाली असलेल्या एका अंधाऱ्या तळघरात आयुष्यभर कोंडून ठेवलं होतं. जानकीलाही तिथेच गाडलं होतं. जर कराराची ती वस्तू कुठे असेल तर ती तिथेच असणार. राघवने मान डोलवली. आपल्याला तिथे जावं लागेल, आणि तेही आजच, कारण तुझी भूक आता एकदा जागी झाली आहे. माझ्या मंत्रांनी तिला फक्त तात्पुरती झोपवली आहे. पुढच्या वेळी ती जागी होईल तेव्हा ती जास्त ताकदवान असेल आणि कदाचित मी तिला अडवू शकणार नाही. पण तू या अवस्थेत कसा येशील? तुझं रक्त खूप वाहिलंय. माझ्याकडे वेळ नाही आर्या. जर आजची रात्र उलटली तर देविका पूर्णपणे मुक्त होईल. ती आता तिची स्वतःची शक्ती वाढवत असेल. राघवने टेबलाला धरून कसाबसा उभा राहिला. त्याने त्याची बॅग खांद्याला अडकवली. राघवने त्याच्या खिशातून एक चाबीचा जुडगा काढला आणि माझ्या मनगटावरच्या साखळीचं कुलूप उघडलं. ती जड साखळी जमिनीवर पडली. मी माझे लाल झालेले सोलवटलेले मनगट सोडले. रात्रीचे 11 वाजले होते. आम्ही त्या जुनाट पोस्ट ऑफिसच्या वसाहतीतून बाहेर पडलो. बाहेर भयान अंधार होता. गावातले रस्ते पूर्णपणे सामसूम होते. भटके कुत्रेही आज भुंकत नव्हते. जणू निसर्गालाही वाड्यावर घोंघवणाऱ्या त्या भयंकर संकटाची चाहूल लागली होती. आम्ही शेताच्या बांधावरून न जाता जुन्या स्मशानाच्या रस्त्याने वाड्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. तो रस्ता थोडा लांबच होता, पण तिथे आम्हाला कोणी पाहण्याची शक्यता नव्हती. चालताना माझ्या मनात अनेक प्रश्न दाटून आले होते. देविका आता कुठे असेल? आजी काय करत असेल? काकांच्या मृत्यूचं सूतक असताना वाड्यात सर्वजण झोपले असतील का? वीरची अवस्था कशी असेल? 1 तासाच्या दमछाक करणाऱ्या चालीनंतर आम्ही मोहिते वाड्याच्या मागच्या बाजूला पोहोचलो. तिथे आंब्याची आणि चिंचेची मोठी झाडं होती, ज्यांच्या सावलीत वाड्याची मागची भिंत पूर्णपणे अंधारात बुडाली होती. राघवने मला थांबण्याचा इशारा केला. आम्ही एका मोठ्या चिंचेच्या झाडामागे लपून वाड्याकडे पाहिलो. वाड्याचा मागचा दरवाजा, जो साधारणपणे नेहमी आतून बंद असतो, तो आज अर्धवट उघडा होता. हे कसं शक्य आहे? मी कुजबुजले. आजी रात्री झोपण्यापूर्वी स्वतः वाड्याचे सगळे दरवाजे 2दा तपासून पाहते. कदाचित कोणीतरी आपल्यासाठी दरवाजा उघडा ठेवलाय. राघवच्या आवाजात सतर्कता होती. किंवा देविकाला आपण इथे येण्याची चाहूल लागली असावी. आम्ही अत्यंत सावधगिरीने त्या अर्धवट उघड्या दरवाज्यातून वाड्याच्या मागच्या अंगणात प्रवेश केला. तिथे नेहमीसारखीच कुबूट, ओलसर आणि पारिजातकाच्या फुलांची संमिश्र हवा होती. पण आज त्यात सुकलेल्या रक्ताचा आणि जळणाऱ्या कापराचा एक उग्र दर्प येत होता. आम्ही भिंतीला चिटकून
इतक्या पावलांनी देव्हाऱ्याच्या दिशेने जाऊ लागलो. देव्हारा वाड्याच्या मध्यभागी असलेल्या चौकात होता आणि त्याची खाली तळघरात जाण्याचा रस्ता होता. जसे जसे आम्ही देव्हाऱ्याच्या जवळ पोहोचू लागलो तसतसा आम्हाला एक अस्पष्ट पण अतिशय गंभीर आवाज ऐकू लागला. तो कुणाच्या तरी मंत्र जपण्याचा आवाज होता, पण तो मंत्र नेहमीचे देवाचे स्तोत्र नव्हते. ते मंत्र अतिशय अघोरी आणि कानांना त्रास देणारे होते. हे काय चाललंय? राघवने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. आम्ही एका मोठ्या लाकडी खांबाच्या आडोशाला उभे राहून देव्हाऱ्याकडे पाहिलं आणि तिथे जे दृश्य समोर होतं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा श्वास घशातच गोठून गेला. देव्हाऱ्यातल्या चांदीच्या नागदेवतेच्या मूर्तीसमोर एक मोठा अग्नी प्रज्वलित केला होता. त्या अग्नीच्या ज्वाळा लाल नसून एक विचित्र निळसर रंगात जळत होत्या आणि त्या अग्नीच्या समोर आजी उभी होती. तिने नेहमीसारखी साधी सुती साडी घातली नव्हती. तिने एक लाल बडक जुनी आणि अतिशय प्राचीन वाटणारी रेशमी साडी नेसली होती. तिचे केस मोकळे होते आणि तिच्या कपाळावर रक्ताचा एक मोठा गोल मळवट भरलेला होता. ती हातात एक छोटीशी तांब्याची घागर घेऊन त्या अग्नीत काहीतरी आहुती देत होती आणि ते अघोरी मंत्र पुटपुटत होती. पण सर्वात भयंकर गोष्ट ही नव्हती. अग्नीच्या दुसऱ्या बाजूला जमिनीवर एक माणूस बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याचे हात आणि पाय जाड दोरखंडाने बांधलेले होते. त्याच्या कपाळावरही रक्ताचा टिळा होता. तो दुसरा कोणी नसून वीर होता, माझा चुलत भाऊ. हे देवा! माझ्या तोंडून एक लहानशी किंचाळी बाहेर पडणार, पण राघवने वेगाने आपला हात माझ्या तोंडावर ठेवला. शांत राहा, राघवने माझ्या कानात कुजबुज केली. ती यज्ञ करतीये, बळीचा यज्ञ. बळी? कुणाचा? स्वतःच्याच नातवाचा? माझे डोळे अश्रूंनी भरले होते. आजी इतकी क्रूर कशी असू शकते? काकांचा मृत्यू कालच झाला होता आणि आज ती स्वतःच्याच नातवाचा बळी देण्यासाठी तयार होती. आजीने हातातली तांब्याची घागर खाली ठेवली. तिने मूर्तीसमोर दोन्ही हात जोडले आणि एक भयंकर हाक मारली. या मोहिते घराण्याने 200 वर्ष तुला स्वतःच्या रक्ताने पाळलं आहे हे देवतय. आज हा शेवटचा अंश तुला अर्पण करत आहे. या रक्ताचा स्वीकार कर आणि माझ्या देविकाला त्या तळघरातून, त्या करारातून कायमची मुक्त दे. माझ्या काळजाचा ठोका चुकला. आजी देविकाला मुक्त करण्यासाठी हा यज्ञ करत होती. ती देविकाची साथ देत होती. ती कराराची वस्तू नष्ट करण्यासाठी वीरचा बळी देत आहे. राघवने अंधारात खंजीर घट्ट पकडत म्हटलं. जर तिने हा बळी दिला तर देविकाची शक्ती अमर्याद होईल. ती देवतेचे रूप घेईल. आपल्याला तिला थांबवावंच लागेल. त्या क्षणी देव्हाऱ्याच्या खाली असलेल्या जमिनीतून एक गुप्त तळघरातून एक अतिशय अमानवीय काळीज फाडणारा आवाज आला. जणू जमिनीच्या खाली काहीतरी भयंकर मोठं, काहीतरी हिंस्र साखळदंड तोडण्याचा प्रयत्न करत होतं. आणि त्या आवाजासोबतच तळघराचा तो जड लाकडी दरवाजा करकरत उघडू लागला. तळघरातून एक थंडगार काळोखाचा झोत बाहेर आला आणि त्या काळोखातून 2 पिवळे जर्द डोळे चमकू लागले. देविका वर येत होती आणि आज ती फक्त एक मुलगी वाटत नव्हती. तिच्या मागे असलेली सावली एका विशाल अकराळ विकराळ नागाची घासत होती. शापाचा शेवट अंक आता सुरू झाला होता आणि माझ्या कुटुंबाचा विनाश माझ्याच डोळ्यासमोर उभा होता. हॅलो फ्रेंड्स, कसा वाटला आजचा भाग? मग एक रहस्य उलगडले आहे आज. पण आता आर्या आपल्या या वंशाला कसं वाचवणार आहे, स्वतःच्या कुटुंबाला हा विनाश कसा ती थांबवू शकेल हे तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल. तर भेटूयात हे जाणून घ्यायला पुढच्या भागामध्ये. तर पुढचा भाग मिस नाही करायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल भाग अपलोड झाल्याबरोबर. थँक्यू. Stories on Mike. Stories on Mike. Stories on Mike.